आपल्या टीव्ही मॉनिटरवर आपण पाहू शकता की कामतघर नगरीमधलं हे निसर्गरम्य स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडा नगरी. पहिलं षटक घेऊन आले ते दिलीप फौजदार. पंच लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे आणखीन सामने खेळवायचे आहेत आपल्याला. दरम्यान गंगामाता गुंदोली या संघाकडनं सलामीवर आलेले आहेत ते. स्ट्राईकला आहेत ते विनोद, नॉन स्ट्राईकला आहेत तो संजय. पाहूया दिलीप यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो विनोद. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर झेलबाद. विनोद हे झेलबाद झालेले आहेत. जवळजवळ कालच्या सामन्याचा आणि आजच्या सामन्याचा विचार केला तर दिलीप फौजदार यांच्या पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे. सरळ फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षक शैलेश पाटील यांच्या हातामध्ये कुठलीही चूक केलेली नाही. सहज आणि सोपा झेल शैलेश पाटील यांच्या मार्फत विनोद यांच्या रूपाने गंगामाता गोंदवली या संघाला पहिला आदरा. शैलेश पाटील आपल्याला 4 षटक फेकण्यासाठी 20 मिनिटांचा अवधी असेल याची नोंद घ्या. पाहूया पुढचा चेंडू दिलीप यांच्या षटकातील खेळून काढेल तो संजय. हलकासा प्लेट केलेला चेंडू सरळ गोलंदाजाच्या दिशेने परंतु एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाही. या एक धावावर संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडले संजय यांनी. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे दिलीप. षटकातील खेळून काढेल तो अंकुश. अतिशय सुरेख चेंडू होता. सरळ जाऊन पायावर आदळतोय. थोडीशी अपील केलेली होती परंतु पंचांनी पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव. एक धावावर संघाची धावसंख्या आली ती 2. एक बाद 2. पाहूया दिलीप यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो संजय. अतिशय चांगला पटका चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. काय धन्यवाद. अतिशय सुंदर फटका होता. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. या चौकाराने गोंदवली संघाची धावसंख्या आली ती 6. दिलीप यांच्या षटकातील पुढचा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव घेण्यापासून काय रोखता आलेलं नाही. एक धावावर संघाची धावसंख्या आली ती 7. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय गोंदवली या संघाचा. सरळ मारलेला फटका क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एक धाव घेण्यापासून काय रोखता आलेलं नाही. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गंगामाता गोंदवली या संघाची धावसंख्या आली ती 1 बाद 8. थोडीशी संत सुरुवात म्हणावी लागेल. चला
पंच वेळ कमी घ्यायचा आहे, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. जवळजवळ 7 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. शैलेश पाटील लक्ष असू द्या, 7 मिनिटं झालेली आहेत. उरलेली 13 मिनिटांमध्ये 3 षटकं आपल्याला टाकायचे आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते विलास पाटील. विलास पाटील यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. यांनी कुठल्याही प्रकारची जर हॅट्रिक घेतली तर शशी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू खेळून काढेल तो अंकुश. स्क्वेअर लेगच्या वरतून मारलेला फटका, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार विलास पाटील यांच्या चेंडूवर हा ठोकलेला षटकार. धन्यवाद. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या आली ती 14. अंकुश चांगली करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया विलास पाटील यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो अंकुश. आणि दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचित करून टाकलेले आहे अंकुश यांना. अंकुश यांना काही नियंत्रण ठेवता आलं नाही विलास पाटील यांच्या या गोलंदाजीवर. दुसऱ्या चेंडूवर बाद होऊन तंबूत परत. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर अतिशय गोलंदाजी करताना विलास पाटील. नवीन फलंदाज तो अरविंद. अंकुश यांच्या फलंदाजीनंतर बाद होऊन परतताना नंतर उतरले ते पाहूया विलास पाटील यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढील तो अरविंद. अतिशय सुंदर फटका, कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रजनीश पाटील यांच्याकडनं. या एक धावेवर धावसंख्या आली ती 15. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते विलास पाटील. आपलं वैयक्तिक खातं उघडलंय अरविंद यांनी. पाहूया विलास पाटील यांच्या षटकातली पुढचा चेंडू खेळून काढला तो संजय. अतिशय चांगला चेंडू होता परंतु यष्टी रक्षकाला काही पकडता आलेला नव्हता आणि बायच्या स्वरूपाने एक धाव. गचाळ अशी यष्टी रक्षण करताना शैलेश पाटील. चेंडू का हातात आलेला नाही. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल तो अरविंद. अतिशय सुंदर चेंडू होता. फलंदाजांना काही समजलेला नव्हता. निर्धावच्या स्वरूपामध्ये विलास थोडेसे नाराज. हॅलो, पाहूया पुढचा चेंडू खेळून काढला तो अरविंद. सरळ मारण्याचा फटका. कसा थ्रो होता बघा. आणि स्वतःच्या गोलंदाजीवर धावचित केले विलास पाटील यांनी. एक एक धाव वाचवतात विलास पाटील. खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु त्यांना साथ लाभत नाही खेळाडूंची, खास करून शैलेश पाटील यांची. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर गंगामाता गोंदवली या संघाची धावसंख्या आली होती 16.
चला वेळ कमी घ्या. जॉली कामतगर संघ पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. आतापर्यंत 11 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. चला कामतगर संघ वेळ कमी आहे. सामने पटापट खेळायचे आहेत. आणखीन आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि आजच्याच दिवशी शेवटचा आणि अंतिम सामनाही खेळवायचा आहे. हे पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर मान्यवर कक्षामध्ये नरेश म्हात्रे, सन्माननीय नगरसेवक माजी उपमहापौर मनोज काटेकर, संतोष पाटील उद्योगपती, अमोल पाटील, शरद म्हात्रे, शशी पाटील, बघा कामतगर संघाच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. फलंदाजांनी गोलंदाजांनी कुठल्याही प्रकारची जर हॅट्रिक घेतली तर निलेश पाटील यांचे सुपुत्र ध्रुव पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वतीने प्रत्येक हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया. थोडस गचाल चेंडू होता परंतु फलंदाजांना काय मारता आला नाही व्यवस्थित. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. चांगली फेक केलेली होती परंतु नाही. थोडेसे नाराज आहेत खेळाडू शैलेश पाटील यांच्यावर. पाहूया नितीन कुठल्या प्रकारची फलंदाजी करतात. उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु काय जमलेलं नाही आणि चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एक धावेसाठी एक धावेबरोबर संघाची धावसंख्या आली ती 19. तिसरं षटक मार्गस्थ असताना वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले ते रजनीश. पाहूया रजनीश यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो संजय. अतिशय सुरेख चेंडू होता. पंचांकडनं दाद मागताना परंतु दाद फेटाळून लावलेली आहे. तटस्थ पंच आहेत. पाहूया रजनीश यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून खेळतो संजय. उंचावरून मारण्याचा मानस होता परंतु चेंडू जाते पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीत झालेले आहेत. चांगली फेक केलेली होती धनराज चौधरी यांनी आणि त्याला गॅदर केलेलं होतं शैलेश पाटील यांनी आणि धावचीत केलेलं आहे संजय यांना. संजय यांच्या बाद होण्यानंतर फलंदाजीसाठी आलेले ते दीपक. तिसरं षटक मार्गस्थ असताना गंगामाता गोंदवली या संघाची धावसंख्या आली ती 4 बाद 20. आणखी काही चेंडू शेष असावेत. रजनीश यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो दीपक. सरळ मारलेला फटका परंतु क्षेत्ररक्षकाला काय अडवता आल्या नाही आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 4 चौकार. चांगली फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर चौकार लागला होता आणि
चेंडू उंचावून मारलेला आणि सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. सहज आणि सोपा झेल सचिन यांनी पकडलेला आहे. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर गंगामाता गोंदवली या संघाची धावसंख्या आली आहे ती 5/24. चला किरण पाटील, कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे इथे. वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे. 17 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. जवळजवळ आपल्याकडे शेवटची 3 मिनिटं आहेत आणि 3 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक टाकायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन सचिन, एक अष्टपैलू खेळाडू अशी ख्याती असलेला सचिन पाटील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गंगामाता गोंदवली या संघाची केली ती 24. पंच, शेवटची 3 मिनिटं आहेत आणि 3 मिनिटांमध्ये आपल्याला 6 चेंडू टाकून घ्यायचे आहेत, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. याची नोंद घ्या शैलेश पाटील. पाहूया सचिन यांच्या षटकातील पहिला चेंडू खेळून काढेल तो नितीन. अतिशय चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धनराज चौधरी कुठलीही चूक करत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु नितीन यांना एक धाव घेण्यापासून काही रोखता येऊ शकत नाही. या एक धावेबरोबर संघाची धावसंख्या केली ती 5/25. पाहूया पुढचा चेंडू सचिन यांच्या षटकातील खेळून काढील तो धीरज. अतिशय सुंदर चेंडू होता, निर्धाव चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाला काही पकडण्यात आलेलं नाही. थोडेसे नाराज आहेत किरण पाटील. जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव देण्यात आलेली आहे. धनराज चौधरी नाराज झालेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल तो नितीन. अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन. चौथा आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना धाव संख्या आली ती 5/26. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल तो नितीन. अतिशय सुंदर चेंडू आणि धावची स्वतःच्या गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण करून मी तर म्हणेन धावचित केलेलं आहे. नितीन यांना चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, परिणामी फलंदाज धावचित. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गंगामाता गोंदवली या संघाची धावसंख्या आली ती 6/26. नवीन फलंदाज आलेले आहेत ते सुभाष. पाहूया काय करतात. धीरज यांनी स्क्वेअर लेगच्या वरतून मारलेला फटका आणि चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स चौकार. चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे धीरज. चांगला चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षकाला काय
पकडता आलेलं नाही. पूर्ण प्रयत्न केलेला होता कुंदन पाटील यांनी, परंतु काय त्यांना जमलेलं नाही आणि परिणामी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पाहूया सचिन यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढला तो धीरज. अतिशय चांगला फटका, कव्हरच्या वरतून मारलेला फटका. तो गचाळ क्षेत्ररक्षण रजनीश पाटील यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. बोल ना. चार षटकांच्या समाप्तीनंतर गंगामाता गोंदवली या संघाची धावसंख्या केलेली ती 7-32 आणि जिंकण्यासाठी जॉली क्लब कामतगर या संघाला 33 धावांचं आव्हान. यानंतर होणारा सामना कालिकामाता कालवार आणि पायगाव, न्यू मिलन पायगाव दोन्ही संघाचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये. कालिकामाता कालवार, चला कामतगर संघ खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. न्यू मिलन पायगाव संघाचे कॅप्टन. चला मित्र, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसातील काही महत्त्वपूर्ण लढती आपण पाहतोय. स्वतः आयोजक आहेत जॉली क्लब कामतगर आणि जॉली क्लब कामतगर संघापुढे आव्हान जे आहे ते 4 षटकामध्ये 33 धावांचं आव्हान आहे. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. चिकणे सर, जर प्रथम क्षेत्ररक्षण करताना कामतगर पाहू शकतो हे धावफलक आपण. विनोद पहिल्यांदा शून्यावर बाद झाला, त्यानंतर संजयने 6 चेंडूमध्ये 7 धावा केल्या, अंकुश 4 चेंडूमध्ये 7 धावा केल्या. मागच्या सामन्यामध्ये अंकुशने चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर अरविंद 3 चेंडूमध्ये 1 धावा, नितीन 2 चेंडूमध्ये 4 धावा. कुठलाही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकलेला नाहीये. 0-7-7-1-4-4-6-0 जणू काही मोबाईल नंबर कुठल्या प्रेक्षकाचा असेल असं आपल्याला वाटतंय. मोबाईल नंबर जसं वाचतोय त्याचप्रमाणे कुठल्याही फलंदाजाने दुहेरी धावसंख्येपर्यंत मजल मारलेली नाहीये. नक्कीच चिकणे सर, जर प्रथम क्षेत्ररक्षण करताना कामतगर संघाच्या 4ही गोलंदाजांनी आपल्या षटकामध्ये 8-8 धावा दिलेल्या होत्या. सीमारेषेच्या बाहेर जर कुठल्या खेळाडूंनी अथवा प्रेक्षकांनी झेल घेतला तर आशिष काटेकर यांच्याकडनं 142 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं गावातले खूपच असे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. पाहूया त्यांना झेल भेटतो की नाही. तर आपण नंदकिशोर तरे, स्वर्गीय नंदकिशोर तरे टॉस बॉक्स मध्ये आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन जोडीला मान्यवर कक्षामध्ये. चला गंगामाता गोंदवली या संघाने आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. ठीक आहे, आपण टॉस 2 षटकांच्या समाप्तीनंतर करणार आहोत. टॉस 2 षटकांच्या समाप्तीनंतर होईल. पंच सामना सुरू करायचा आहे.
आणि विनंती असेल गंगामाता गोंदवली या संघाला, आपण पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 35 मिनिटांचा अवधी घेतलेला होता. आपल्याला हा सामना 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचा आहे, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. प्रत्येक संघासाठी 4 षटके फेकण्यासाठी 20 मिनिटांचा अवधी असेल. काय तू आद्य मला वरती कर हात का काय काय हो 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 चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. कुठल्याही क्रीडा रसिकाने अथवा प्रेक्षकाने झेल पकडला तर आशिष काटेकर यांच्याकडनं तब्बल 342 रुपयाचं पारितोषिक असेल. जवळजवळ 200 रुपयाच्या रकमेमध्ये वाढ झालेली आहे. चौकार षटकारांसाठी मात्र 742 रुपये लावण्यात आलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल तो विलास पाटील. अतिशय चांगला चेंडू होता आणि पहिल्याच चेंडूवर झेलबाद झालेत विलास पाटील. आणि काय खेळाडू वृत्ती असते ही मला वाटतं विलास पाटील यांनी दाखवलेली आहे. स्वतः मैदान सोडताना जॉली क्लब कामतगर या संघाला लागलेला पहिला हादरा विलास पाटील यांच्या रूपाने. बघा 24 चेंडू 33 धावा करायचे आहेत आणि विलास यांच्या बाद होण्याने नक्कीच एक मोठा धक्का बसलेला जॉली क्लब संघाला, हे मान्य करावंच लागेल. विनोद यांनी पहिल्याच चेंडूवर विलास पाटील यांना बाद केलेला आहे. विलास पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते नवीन फलंदाज रवी. पाहूया विनोद यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो रवी. अतिशय चांगला चेंडू होता. पॉइंट गलीच्या दिशेने मारलेला फटका आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे खातं उघडलंय वैयक्तिक आणि संघाचं. कुठल्याही क्रीडा रसिकाने प्रेक्षकाने सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेतला तर आशिष काटेकर यांच्याकडनं तब्बल 242 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच कामतगर संघातील खेळाडूंनी चौकार षटकारांची जर हॅट्रिक मारली तर शशी पाटील यांच्याकडनं 500 रुपये, आशिष काटेकर यांच्याकडनं 742 रुपये. पाहूया विनोद यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल ते शैलेश पाटील. पंच सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पाहूया पुढचा चेंडू विनोद चेंडू काढले ते शैलेश. उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता आणि झेलबाद. चांगला झेल वर बाद झाले शैलेश पाटील थोडेसे नाराज. शैलेश पाटील यांच्या रूपाने दुसरा आदरा बसतोय कामतगर संघाला. 1 बाद 2 बाद 1 जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष्य आहे. पहिलं षटक
मार्गस्थ असताना धावसंख्या आलेली आहे ती 1. 2 गडी बाद झालेले आहेत. शैलेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते रजनीश. पाहूया विनोद यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढले ते रवी. स्क्वेअर लेगच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काय रवी पाटील यांना काही जमलेलं नाही. परिणामी चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना चांगली गोलंदाजी करताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे विनोद. पाहूया एक धाव पूर्ण केलेली आहे. या एक धावेबरोबर संघाची धावसंख्या आली आहे ती 2 बाद 2. पहिलं षटक मार्गस्थ असताना थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल कामतगर या संघाची. गडी बाद झालेले 2. धावसंख्या आलेली आहे 2. विनोद यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढले ते रजनीश. अतिशय सुंदर चेंडू होता. रजनीश यांनी सरळ यष्टी रक्षकाकडे सोडून दिलेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मी तर. निर्धाव चेंडूची सांगता. अशा प्रकारे एक षटकाच्या समाप्तीनंतर कामतगर संघाची धावसंख्या आली ती 2 बाद 2. बघा 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता असताना पहिलं षटक मात्र अतिशय चांगलं घडलेलं आहे या ठिकाणी गंगामाता गोंदवली संघासाठी. तर अतिशय वाईट या ठिकाणी पाहतोय आपण सुरुवात झालेली आहे जॉली क्लब कामतगर संघाची, कारण 2 बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली. इथून मात्र आपल्या संघाला नक्कीच बाहेर काढावं लागेल फलंदाजांना, कारण स्थानिक संघ आयोजक आहेत स्वतः आणि स्थानिक संघाबरोबर नेहमीच स्थानिक संघाचा जेव्हा सामना असतो तेव्हा प्रेक्षकांची संख्या पाठीराखींची संख्या खूप असते. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पाठीराख्यांना पूर्णपणे निराश केलेला आहे जॉली क्लब कामतगर संघाने. नक्कीच खूप असे पाठीराखी उपस्थित आहेत मैदानाच्या बाहेर. आणि आशिष काटेकर यांचा झेलसाठी 242 रुपयाचा पारितोषिक आहे. तो झेल पकडण्यासाठी क्रीडा रसिक उपस्थित आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टचा आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे नरेश म्हात्रे यांच्या मार्फत. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. संपूर्ण टेलिकास्टची व्यवस्था केलेली आहे. यस, दुसरं षटक प्रारंभ होते. धीरज पाहू शकतो अमोल यांना आपण ऑन स्क्रीन. धीरज गोलंदाजी सुरुवात करे. राऊंड द विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू अगदी फुलर लेन चेंडू होता. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढले. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र अयशस्वी. या ठिकाणी फलंदाज रजनीश धावबाच्या रूपाने बाद होतोय. 3 बाद 3 अशी आता मात्र अवस्था जॉली क्लब कामतगर संघाची. अतिशय दयनीय अवस्था म्हणावी लागेल मी तर. दुसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 3 आणि गडी बाद झालेले 3. यस, किमॅन सचिन आता मात्र खेळपट्टीवर जातोय. इथे मात्र सचिनच्या खांद्यावर जबाबदारी वाढलेली आहे, कारण बघा अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. जरी स्वतःचं मैदान असलं, स्वतःची खेळपट्टी स्वतःच्या प्रेक्षकांसमोर तुम्ही खेळत असला तरी मात्र जो दबाव असतो ना, मोठ्या सामन्याचा दबाव असतो तो खूप मोठा असतो. इथे मात्र दुसऱ्या फेरीतला हा सामना एक अतिशय महत्वाचा सामना या ठिकाणी खेळताना जॉली क्लब कामतगर आणि गंगामाता गोंदवली संघाला पाहतोय. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकातही आपण पाहतोय रजनीश बाद झाल्यानंतर चांगली सुरुवात झालेली आहे धीरज याच्या गोलंदाजीची. सचिन नॉन स्ट्राईकला असेल, रवी सामना करेल. इथे मात्र यष्ट्यांच्या अगदी समोर पकडलेला आहे फलंदाजाला. प्लम एलबी भाऊ पाटील यांचा इशारा. फलंदाज एलबीडब्ल्यू च्या रूपाने बाद. अगदी समोर पकडलं होतं फलंदाजाला. आता मात्र 4 फलंदाज 3 या धावसंख्येवर बाद होताना दिसतात. नक्कीच चिकणे सर, आता मात्र खलनायक ठरले आहेत ते म्हणजे गोलंदाज धीरज. रवी यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते कुंदन. अजूनही बाहुबली फलंदाज किरण पाटील यांचं मैदानात आगमन होणं बाकी आहे,
पाहूया धीरज यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो कुंदन. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता कुंदन यांचा, परंतु असफल. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे धीरज. पाहूया धीरज यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो कुंदन. उंचावरून टोलला फटका, क्षेत्ररक्षकांना काही झेल पकडता आला नाही, परिणामी 2 धावा पूर्ण. थोडस गचाळ असा थ्रो म्हणावा लागेल. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत. अशा प्रकारे या 3 धाव्यांनी संघाची धावसंख्या वाढलेली आहे. 3 धाव्याने संघाची धावसंख्या आली ती 6. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आता मात्र 4-6. पाहूया धीरज यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो सचिन. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंचांकडनं वाईड बॉलचा इशारा. चांगली गोलंदाजी करताना आता मात्र पाहायला मिळत होते, परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकल्यामुळे पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. पाहूया धीरज यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो सचिन. अतिशय सुंदर फटका होता. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या वाढती. संघाची धावसंख्या ती 9. दुसरं षटक मार्गस्थ असताना धीरज दुसरं षटक टाकताना वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकताना चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर जॉली क्लब कामतघर या संघाने धावा बनवलेल्या आहेत त्या 11. 4 बाद 11. आपण पाहू शकता मान्यवर कक्षांमध्ये भिवंडी 40+ चे सचिव प्रदीप जोशी तसेच वळगावचे माजी सरपंच तानाजी भोईर इथे उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. आता मात्र कामतघर संघांच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. कुठल्याही प्रकारची जर हॅट्रिक केली आपण चौकारांची षटकारांची तर निलेश पाटील यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक हॅट्रिकसाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते दीपक. पंच जवळजवळ 12 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 8 मिनिटं आहेत आणि 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं गोलंदाजांकडून टाकून घ्यायचे आहेत. गचाळ असा चेंडू टाकलेला होता आणि पंचांकडनं नो बॉलचा इशारा आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि एक नो बॉलचा 1 धाव. या एकूण 5 धावा धाव संख्येमध्ये जोडण्यात आलेल्या आहेत आणि पंचांचा इशारा येतो फ्री हिट असेल. धाव संख्या ती 16.
अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल तो कुंदन. कुंदन यांना काही जमला नव्हता. पॉइंटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु असफल झालेले आहेत. थोडस कान मंत्र देताना यष्टी रक्षक पंच वेळ कमी आपल्याकडे, सामना लवकरात लवकर सुरू ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको. यानंतर होणारा सामना न्यू मिलन पायगाव विरुद्ध कालिका माता कालवार. दोन्ही संघांच्या संघ नायकांनी ट्रॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. पाहूया दीपक यांच्या षटकाली पुढचा चेंडू खेळून काढेल तो कुंदन. अतिशय चांगला चेंडू होता. कुंदन यांना काय समजलेला नव्हता. परिणामी चेंडू जातो सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पहिला चेंडू खराब टाकलेला होता आणि त्यानंतरचे 2 चेंडू मी तर म्हणेन अतिशय चांगले चेंडू टाकले होते दीपक यांनी. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल तो कुंदन. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव काय घेण्यात आलेली नाही. या 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17. 4 बाद 17. यानंतर होणारा सामना न्यू मिलन पायगाव आणि कालिका माता कालवार. दोन्ही संघांच्या संघ नायकांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. अतिशय सुरेख चेंडू होता. मला वाटतं बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलेला होता चेंडू. यष्टी रक्षकाला काही झेल पकडता आलेला नव्हता आणि दीपक थोडेसे नाराज. महत्वाचा बळी होता, परंतु यष्टी रक्षकाला काही झेल पकडता आलेला नव्हता. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे दीपक. पाहूया दीपक यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो सचिन. उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण काढलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या मी तर म्हणेन चिकणे सर धावसंख्या ती 19. 4 बाद 19. तिसऱ्या षटकांचा खेळ मार्गस्थ असताना 4 बाद 19. बघा कुंदनने चांगली फलंदाजी केली, मात्र सचिन जोपर्यंत खेळपट्टीवर आहे ना, विजय आणि नक्कीच गंगामाता गुंदवली यांच्यामध्ये खूप मोठा एक डोंगर आहे असं मी म्हणेन. कारण जोपर्यंत सचिन खेळपट्टीवर असेल तोपर्यंत विजयाची आशा असेल जॉली क्लब कामतगर संघाला. नक्कीच चिकणे सर येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. पाहूया दीपक यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो सचिन. अतिशय चांगला चेंडू होता चिकणे सर. यष्टी रक्षकाला काही झेल पकडता आला नाही. चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि सहजरित्या मला वाटतं हा सुटलेला झेल या सामन्याचा टर्निंग पॉइंट असू शकतोय. कारण झेल कोणाचा सुटलेला? सचिन याचा झेल सुटलेला आहे. येस, पाहू शकतो आपण 3 धावा बोनसच्या रूपाने मिळालेल्या आहेत. पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटर कशा प्रकारे सचिन यांचा झेल सोडलेला होता यष्टी रक्षकाने. तानाजी भोईर साहेब, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला आहेत. वेलकम. न्यू मिलन पायगाव संघाचे कॅप्टन आणि कालिका माता कालवार संघाचे कॅप्टन दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. किशोर टॉस बॉक्स मध्ये आपण आहोत. तर टॉस केली जाते. कॉलिंग कोण करणार आहे? येस, कालिका माता कालवार संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. छापा असं म्हणणं आहे, मात्र पडतोय काटा. येस, फक्त निर्णय कळवायचा आहे. पायगाव संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कालवार संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद चिकणे सर. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये जॉली क्लब कामतगर या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल.
चला पंच शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत. 3 मिनिटांमध्ये एक षटक टाकून घ्यायचं आहे. याचं एक षटकामध्ये आपण पाहतोय 11 धावांची आवश्यकता. इथे कहाणी में ट्विस्ट आलेला आहे. कारण बघा जिथे आपण पाहिलं 2 षटकामध्ये धावा धावफलकावर लागल्या होत्या फक्त आणि फक्त 11, तिथून मात्र तिसऱ्या षटकात 11 धावा आल्या. म्हणजे 2 षटकात आपण पाहतोय 22 धावा झाल्या, 3 षटकात 22 धावा झाल्या आणि त्यानंतर मात्र आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत 11 धावा. सचिन खेळपट्टीवर आहे. नॉन स्ट्राईक एंडला असेल, कुंदनने चांगली साथ दिलेली आहे सचिनला. जरी 5 चेंडू खेळला असला तरी मात्र 4 धावा केलेल्या आहेत. पहिला चेंडू, यस, इट्स गॉन गॉन अँड गॉन. सचिनने जणू सांगितलेलं यस माय हू डॉन. बघा फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता, अगदी बॅटच्या मधोमध घेतला होता, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फिरकावून दिला 6 धावांसाठी. या 6 धावांनी मात्र आता पाहतोय आपण इक्वेशन जे आहे ते अगदी सोपं झालेले. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मी आधीच म्हणालो होतो की सचिन जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजय आणि नक्कीच गंगामाता गोंदवली यांच्या मध्ये मोठा डोंगर असेल आणि तेच घडलंय. 4थ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर कॉन्फिडन्स आता मात्र सचिनचा वाढला असेल. इथं प्रेक्षकांचे किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे बघा. खास करून ना पाठीराखे, कामतगर संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात आहेत. डेड बॉलचा इशारा आहे पंचांचा. एस अरविंदला कमबॅक करावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर पुढील 5 चेंडू अचूक टप्प्यावर टाकून डॉट तर काढावे लागतीलच, मात्र सचिनला बाद करावा लागेल. इथे मात्र बॅकफुटला गेला फलंदाज. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त टेक्निकल फटका आपण बघितला. अगदी मनगटांचा उपयोग केला होता इथे, मात्र एकच धाव मिळाली. चांगले क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट. अजूनही सामना संपलेला नाही. स्ट्राईक चेंज झालेले. सचिन नॉन स्ट्राईकला असेल, कुंदन स्ट्राईकला असेल. अरविंदने अजून आशा सोडलेली नाही. गंगामाता गोंदवली संघाने अजून आशा सोडलेली नाहीये. कारण हा लढवय्या संघ आहे. हा संघ नेहमी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि जीवन असो की खेळ असो, संघर्ष अतिशय महत्वाचा असतो. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल सामना? कुणीही या सामन्याचा क्लायमॅक्स लिहू शकत नाही. बघा क्षेत्ररक्षण आता मात्र बदललं जात आहे. कुठे ना कुठे गोलंदाज आपल्या गोलंदाजीला साजेसं असं क्षेत्ररक्षण लावतो आहे. मात्र वेळ वाचवा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा गोंदवली संघ. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पाहू शकतो आपण. इथे मात्र शहरापासून दूर केलेला आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये गेला चेंडू. 1 धाव नक्कीच मिळाली. आता मात्र 3 मध्ये 3. कुठे 6 मध्ये 11 धावांची आवश्यकता होती, मात्र 3 मध्ये 3 समीकरण. समोर असेल सचिन. सचिन वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. मॅरेथॉन पारी केलेला आपल्या संघासाठी. 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता सचिन. 16 धावांवर नाबाद. ओहो, बॅकफुटला गेला. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. खाली राहणारा चेंडू. अरविंदच्या बात्यामधील हे प्रमुख आपण बघितलं. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. आता मात्र 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू खेळला होता. फलंदाजापासून दूर ठेवला होता हा या अरविंदने. मी म्हटलं होतं की गंगामाता गोंदवली संघ लढवय्या संघ आहे, संघर्ष करणारा संघ आहे. कोण विजेता होईल? जॉली क्लब कामतगर की गंगामाता गोंदवली?
समोर आहे फलंदाज सचिन, बस नाम ही काफी है. ओव्हर द विकेट अरविंद. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या गुंदवली संघ. प्रेक्षक वाट पाहत आहेत सामन्याचा निकाल काय लागेल. प्रेक्षकांची उत्सुकता ताणलेली आहे, अजून उत्सुकता तुम्ही ताणू नका. नाही, दिस इज अ नॉट फेअर. हे नक्कीच क्रिकेटला शोभेल असं नाहीये. बघा, आम्ही पहिल्या चेंडूपासून सांगतोय की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. कुठे ना कुठे सहकार्य करणं आवश्यक आहे. फिल्डिंग करणारी टीम. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. अरविंद इथे मात्र ये लगाया सिक्सर. सचिनच्या बॅटमधून आलेला विजयी फटका. या स्पर्धेमधून बाहेर केलेला आहे गंगामाता गुंदवली संघाला. म्हटलं का गंगामाता गुंदवली अँड